नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आवाज थोडा बसला आहे त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल अशी अपेक्षा करतो, पण व्हिडिओ करणं महत्त्वाचं आहे. काल पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जण मृत्युमुखी पडली. हे सगळे पर्यटक होते. जवळपास 20च्या वर लोक जखमी झालेली आहेत. अतिरेकी जे आहेत ज्यांनी हा हल्ला घडवला असे 4 ते 5 अतिरेकी हे अजून अद्यापपर्यंतही सापडलेले नाही आहेत. शोध कार्य जे आहे ते जोमाने सुरू आहे. पण या सगळ्यानंतर भारतामध्ये काही बैठका सर्वोच्च पातळीवरच्या पार पडलेल्या आहेत. सुरक्षाविषयक बैठका पार पडलेल्या आहेत. पंतप्रधान सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये आलेत. या बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली आणि या सगळ्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे काही संदर्भ हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार आता पाकिस्तानला कडक म्हणजे आपण म्हणूयात ना कडक शिक्षा करणं हीच गरजेची आहे असा एक सगळा दबाव हा भारत सरकारवर वाढत असताना काही लोकांची अपेक्षा अशी आहे की ज्या पद्धतीने यापूर्वी आपण सर्जिकल स्ट्राईक केले त्या पद्धतीने एखादा मोठा अटॅक हा पाकिस्तानवर करावा. परंतु कालच्या सुरक्षा बैठकीमध्ये जे निर्णय घेतले गेलेले आहेत यामध्ये फार महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत की ज्यामुळे पाकिस्तानची जी काही नांगी आहे ती चांगलीच ठेचली जाणार आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने सध्या माज करतोय तो माज उतरवला जाईल अशा पद्धतीचे निर्णय कालच्या बैठकींमध्ये घेतले गेलेले आहेत. हे निर्णय जाहीर झालेत आणि या निर्णयाची अंमलबजावणी ही आजपासून तातडीनं सुरू करण्याचे आदेश हे सुद्धा मंत्रालयानं दिलेले आहेत. त्यातले 5 मोठे निर्णय कोणते आहेत त्याआधी आपण बघूयात. यातला पहिला निर्णय जो आहे तो दिल्लीमध्ये जे पाकिस्तानचं दूतावास आहे या दूतावासामध्ये जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास 70% कपात करण्याचा निर्णय हा भारताने पाकिस्तानला दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे कालच आपण एक व्हिडिओ केला की या कर्मचाऱ्यांना नेण्यासाठीच एक खाजगी जेट विमान हे दिल्लीमध्ये उतरलं गेलं. यातल्या काही कर्मचाऱ्यांना त्यांनी पाकिस्तानमध्ये नेलेलं पण आहे. दुसरी गोष्ट की 48 तासामध्ये जे पाकिस्तानी नागरिक हे भारतात आहेत त्यांनी भारत सोडावा आणि पाकिस्तानमध्ये जावं यासाठी 48 तासांची मुदत दिलेली आहे. दुसऱ्या सगळ्यात तिसरा महत्त्वाचा निर्णय अटारी आणि वाघा बॉर्डर ज्या आहेत या तातडीनं बंद करण्यात आलेल्या आहेत. अटारी आपल्याला माहिती आहे की जिथे बीटिंग द रिट्रीट सारखे काही करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा होतात तेही तातडीनं बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या बॉर्डर बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अटारी असेल वाघा बॉर्डर असेल इथनं जो छोटा व्यापार आहे या व्यापाराच्या निमित्ताने सुद्धा जा ये होत होती ती आता पूर्णतः बंद केली जाणार आहे. कारण या बॉर्डर पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याची ऑर्डर ही आजपासून त्याचं इम्प्लिमेंट हे करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जे पाकिस्तानी नागरिक आहेत ज्यांचा व्हिसा जो आहे तो मंजूर झालेला आहे तो सुद्धा भारतातला व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे. हे काही महत्त्वाची पावलं भारताकडनं उचलली गेलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे आहे ते म्हणजे सिंधू जल करार. सिंधू जल करार जो आहे जो पाकिस्तान आणि भारतामध्ये 1960 मध्ये जो झाला तो करार स्थगित करण्याच्या दृष्टीनं भारतानं निर्णय घेतलेला आहे. हा करार रद्द केलेला नाही. हा करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने काल केलेला आहे. आता हा करार जो आहे हा रद्द केल्यामुळे काय होऊ शकतं, हा करार नेमका काय आहे, तो कधी करण्यात आला, हे सगळं थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. काल जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्यातला हा महत्त्वाचा निर्णय की सिंधू जलवाटप करार जो आहे या कराराला स्थगिती देण्यात आली आहे. आणि आता याचे खूप मोठे परिणाम
हे पाकिस्तानमध्ये उमटणार आहेत, पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. ते कसे हेच सांगतो. 1960 मध्ये मुळामध्ये सिंधू पाणी वाटप करार केला गेला. हा करार काय आहे तर हा करार म्हणजे भारतामधनच उगम पावणाऱ्या 6 नद्या आहेत. या 6 नद्या कोणत्या तर सिंधू, झेलम, चिनाब, त्यानंतर रावी, बियास आणि सतलज या 6 नद्यांचा उगम हा भारतातनच होतो. यातल्या 3 नद्या ज्या आहेत, या 3 नद्या म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब, या 3 नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला दिलं जाईल आणि उरलेल्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार राहील. या नद्यांच्या पाण्यावर वरती तुम्ही धरण बांधू शकता. आता त्यातलं मला वाटतं भाकरा नांगल जे धरण आहे ते त्याच भागामध्ये कुठेतरी आहे. तुम्ही तुमच्या वाट्याला ज्या 3 नद्या आहेत या नद्यांवर तुम्ही धरण बांधू शकता, त्याचं पाणी तुम्ही अडवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने. परंतु सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या आहेत, या नद्यांचं पूर्णतः पाणी हे पाकिस्तानला जाईल. या पाण्यावरच्या 20% पाण्यावर फक्त भारताचा अधिकार राहील. पण भारत या 3 नद्यांवर कुठेही धरण किंवा तत्सम पद्धतीचं पाणी अडवण्याच्या दृष्टीनं कोणतंही बांधकाम करू शकणार नाही. असा करार जो आहे हा 1960 मध्ये केला गेला. इथं मी पहिल्यांदा नमूद करतो की म्हणजे आता या कराराबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे, परंतु भारतातच उगम पावणाऱ्या नद्या यातलं पाणी आपण पाकिस्तानला देतोय. म्हणजे गंमत बघा की आपल्याच घरातलं पाणी आपणच देणार आणि त्याच्यावर का देणार तर पाकिस्ताननं आपल्यावर कोणत्याही पद्धतीचं आक्रमण पाण्यासाठी करू नये म्हणून अशा पद्धतीची ही वाटणी केली गेली. आता याच्यामध्ये एक मराठी म्हण आहे पण ती मी आता वापरत नाही, तुम्हाला ती कळली असेल. पण गंमत अशी आहे की हा करार झाल्यानंतर म्हणजे करार का केला गेला तर पाकिस्ताननं पाण्यासाठी कधीही भारतावर आक्रमण करू नये किंवा युद्ध होऊ नये यासाठी हा करार केला गेला. पण 1960च्या या करारानंतर जवळपास 3 वेळा भारत पाकिस्तान युद्ध झालेली आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे मग या कराराला स्थगिती देऊन भारतानं नेमकं काय साध्य केलंय. आता ज्या 3 नद्या आहेत, ज्या 3 नद्यांची मी नावं घेतली, सिंधू, झेलम आणि चिनाब, ज्या पाकिस्तानला पाणी पुरवत आहेत, यातला जो पंजाब प्रांत आहे पाकिस्तानमधला, हा सगळा या नद्यांच्या पट्ट्यांमध्ये येणारा अत्यंत सधन असा हा सगळा पट्टा आहे. या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाकिस्तानची जी पूर्ण शेती आहे ही शेती या नद्यांवर अवलंबून आहे. कारण पाकिस्तानमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असल्यामुळे पाकिस्तानमध्ये शेती जी आहे ती पूर्ण या 3 नद्यांवर अवलंबून आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुम्ही हे पाणी त्यांचं अडवलं तर पूर्ण त्यांच्या शेतीवर याचा परिणाम होईल. शेतीवर झाल्यानंतर तिथल्या उत्पादनावर परिणाम होईल आणि ज्याला आपण म्हणतो की महागाई असेल, जर तुम्हाला खायला अन्नच मिळालं नाही तर काय स्थिती निर्माण होऊ शकते, पाणी मिळालं नाही तर काय स्थिती निर्माण होऊ शकते याची विश्लेषण करण्याची गरज नाही. ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारतानं सिंधू करारावर स्थगिती देणारा हा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण घेतलेला आहे. आता शिवाय म्हणजे जसं शेती अवलंबून आहे पाकिस्तानची, पाणी, पिण्याचं पाणी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि याचबरोबर पाकिस्तान याच नद्यांवर वीज निर्मिती सुद्धा करत आहे. त्यामुळे या 3 मेजर घटकांवर जर आता हा जेव्हा करार स्थगित करण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं उचललेली आहेत तेव्हा पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर याचा मोठा परिणाम होणार आहे, पाकिस्तानच्या शेतीवर याचा मोठा परिणाम होणार आहे आणि पाकिस्तानच्या पाण्यावर, पिण्याच्या पाण्यावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच जसं भारतानं हा सिंधू करार स्थगित देण्याचा निर्णय काल दिल्यानंतर
आज पाकिस्ताननं उलटा कांगावा सुरू केलेला आहे. आज पाकिस्तानच्या मीडियामध्ये सुद्धा भारताच्या विरोधी आवाज उठवला जातोय आणि ऑफिशियली पाकिस्तानकडनं हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की कालचा पहलगाममधला जो हल्ला आहे याच्यामध्ये पाकिस्तानचा कोणताही हात नाही, उलट भारतामधल्याच काही अंतर्गत विरोधातनं हा हल्ला केला गेलेला आहे असा आरोप हा पाकिस्तानने केलेला आहे. याच्यासारखा दुसरा विनोद नाही आहे. कारण यापूर्वी सुद्धा अनेकदा पाकिस्ताननं हल्ले केले, छुपी युद्ध लढली आणि पाकिस्तानने हात वर केले की याच्यात पाकिस्तानचा काही संदर्भ नाही. आत्तापर्यंत डझनभर पुरावे हे भारताकडनं पाकिस्तानला दिले गेले की या प्रत्येक घटनेमध्ये तुमचा हात आहे, तरी पाकिस्तानने कधी ते मानलं नाही. पण मला असं वाटतं की आज जे हे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत यामुळे निश्चित पाकिस्तानची कोंडी होणार आहे. ही कोंडी नुसते नाही, ज्याला आपण म्हणतो ना की नाक दाबलं की तोंड उघडतं, तशा पद्धतीने आता पाकिस्तानच्या शेपटीवर पाय दिलेला आहे, पाकिस्तानचं नाक दाबलेलं आहे आणि आता त्यांना याची जाणीव होईल की भारत आता कोणत्याही स्थितीमध्ये गप्प बसणार नाही. केवळ हे 5 निर्णय घेऊन भारत थांबेल असं वाटत नाही आहे. कारण भारतामधनं सुद्धा कालच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि भारताला वाटतंय, प्रत्येक नागरिकाला वाटतंय की आता मोदी सरकारनं ज्या पद्धतीने मागच्या वेळेला एअर स्ट्राईक्स केलेले आहेत तशा पद्धतीचा पाकिस्तानवर हल्ला करावा. तो करेल का नाही करेल आता मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट नक्की, जो पाक व्याप्त काश्मीर जो अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो भाग मिळवण्याच्या दृष्टीनं मात्र आता भारत काही कठोर पावलं टाकेल असे काही ज्याला आपण म्हणतो की सिग्नल्स आपल्याला दिसत आहेत. असे काही संदेश किंवा मेसेज आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये भारत गप्प बसेल अशी स्थिती नाही आणि भारत पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय जे काही याच्यामध्ये मृत झालेल्या व्यक्ती आहेत त्यांना जर खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली म्हणू तर ती पाकिस्तानला ठेचणं हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं भारत आणखीन काय करेल याची वाट बघणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.